मी डॉक्टर सायली सत्येंद्र नार्वेकर प्रवेदा अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. रसिक श्रोते हो, नमस्कार. आज मी आपल्याला एका छानशा पुस्तकाची तोंडओळख करून देणार आहे, जे नुकतंच माझ्या वाचनात आलं आणि मनापासून वाटलं की आपल्यासारख्या सुज्ञ रसिकांशी त्याची धावती भेट घडवून आणावी. या पुस्तकाचं नाव आहे राज्यघटना आणि नागरिक. रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र प्रसाद मसूरकर यांनी ते लिहिलंय. नागपूरचे विधिज्ञ आणि स्तंभलेखक ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांची प्रस्तावना त्याला लाभली आहे. अवघ्या 66 पानांच्या या पुस्तकात 10 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी चौकटींमध्ये भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती दिली आहे. मुळात कोकण मीडिया या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचा विस्तार करून हे पुस्तक छापलंय. रत्नागिरीतील अवेश्री प्रकाशनाने ते प्रकाशित केलंय. या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे राज्यघटनेतील सर्वच्या सर्व 395 कलमांचा विचार न करता दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसांचा राज्यघटनेशी जेथे थेट संबंध येतो तेवढ्याच बाबींचं आणि विशेष करून स्वातंत्र्य आणि समता अशा मूलभूत अधिकारांचं विस्तारपूर्वक विवेचन मूलतः या पुस्तकात केलं आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याच्या या विधानाने सुरू होणाऱ्या आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेची ओळख या पुस्तकात सोप्या शब्दात करून दिली आहे. या उद्देशिकेबद्दल एक स्वतंत्र प्रकरण लिहून परदेशी विद्वानांवर देखील तिचा कसा प्रभाव पडला ते सांगण्यासाठी खास चौकट लिहिली आहे. भारताची राज्यघटना ही आपणच निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी तयार केली आहे. घटना समितीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे सदस्य होते. तिचं लेखन करणाऱ्या समितीतही विविध पक्षांचे विद्वान सदस्य होते. त्यामुळे ती आपल्यावर कुणीतरी लादली असं म्हणता येणार नाही, असं लेखकाने नमूद केलं आहे. तिचा मसुदा लोकांसमोर मांडून लोकांची मतं, त्यांच्या सूचना आणि त्यांवरील टीका यांची साधक-बाधक चर्चा करून त्यानंतरच घटनेचा सुधारित मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. हे एक विलक्षण वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. यामुळेच आपली राज्यघटना ही प्रातिनिधिक नसून तो आपल्या सर्वांचा ऐवज आहे अशा विचाराने ती आपल्याला जवळची वाटते, आपली वाटते. आपल्या या घटनेच्या जन्माला 75 वर्ष लोटली आहेत, परंतु तरीही आपल्याला स्वातंत्र्याचा, समानतेचा अर्थ खऱ्या अर्थाने समजलाय का? या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न हे लहानसं पुस्तक आपल्या परीने करतं. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तर एक अत्यंत मौल्यवान नागरी अधिकार आहे. या अधिकाराचा अर्थ आणि व्याप्ती लेखकाने सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याचवेळी या अधिकारांच्या वापरावरील मर्यादा आणि दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचा सन्मान करणं हे लोकशाही व्यवस्था टिकवून बळकट करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव पुस्तक वाचल्यावर नक्कीच होते. म्हणूनच लेखक नागरिकांची मूलभूत कर्तव्य आणि घटनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्त्व यांचीही नेमकेपणाने माहिती देतात. स्वातंत्र्याच्या अधिकाराची आपल्याला पूर्णपणे जाणीव नाही. तिचा खरा अर्थ देखील आपल्याला उमगलेला नाही. इतरांना देखील विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे ते मान्य करण्यास आपण तयार नसतो. कुणीतरी व्यक्त केलेल्या विचारांनी कुण्या एका गटाच्या भावना दुखावल्या जातात. मग त्याचं उत्तर प्रसंगी लाट्याकाट्या नाहीतर बंदूक तलवारींनी दिलं जातं. अशा घटना थोडक्यानंही कानांवर येत. घटनेच्या मूळ हेतूलाच आपण हरताळ फासल्यासारखं झालं आहे. राज्यघटनेची नीट ओळख करून घेतली तर सनदशीररित्या उत्तर देण्याची अथवा उत्तर मागण्याची संस्कृती विकसित करणं आपल्याला कठीण वाटणारच नाही.
समानता म्हटल्यावर स्त्री पुरुष अशा दोघांनाही समान संधी अशी आपल्या राज्यघटनेत नोंद आहे. पण धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात खरंच आपण हे समानतेचं उद्दिष्ट पूर्ण करू शकलो आहोत का? आपल्या समतेची प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे का? लोकसभेत स्त्रियांना 1/3 आरक्षण दिलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी देखील तितक्या प्रमाणात महिला प्रतिनिधी आपल्याला दिसतात का? महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यात अद्याप एकही महिला मुख्यमंत्री पदाची मानकरी होऊ शकली नाही. हे वास्तव बदलण्यात आपली भूमिका कोणती? हे आणि असं अंतर्मुख करणारे प्रश्न हे पुस्तक वाचणाऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यघटना अथवा संविधानाने आम्हाला अमुक अधिकार दिलाय, तमुक हक्क दिलाय असं आपण सहज बोलून जातो. पण केवळ एखाद्या पुस्तकात लिहिल्याने गोष्टी साध्य होत नाहीत, तर त्या साध्य करण्यासाठी लोकांना प्रामाणिक, अथक आणि तळमळीचे प्रयत्न करावे लागतात. अराजकतेकडून संस्कृतीकडे आणि संस्कृतीच्या माध्यमातून लोककल्याणाकडे असा हा कधीही न संपणारा प्रवास आहे. ही बाब समजावून सांगताना राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार उद्धृत करत या पुस्तकाचा समारोप श्री मसूरकर करतात. However good constitution may be, it is sure to turn out bad, because those who are called to work upon it happen to be bad a lot. However bad a constitution may be, it may turn to be a good if those who are called to work upon it happen to be good a lot. अगदी याचा लेखकाने मराठीमध्ये केलेला अर्थ असा: घटना राबविणारे लोक वाईट असतील तर कितीही चांगल्या घटनेची ते वासलात लावतील, पण घटनेची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर वाईट घटनेचंही ते सोनं करून दाखवतील. धन्यवाद.